टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे। साधारणतः 250 पटसंख्येसाठी एक कला किंवा क्रीडा शिक्षक, 500 पटसंख्येसाठी कला व क्रीडा अशी 2 पदे आणि 750 पटांच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षक भरता येणार आहेत। 1000 पटसंख्येच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी 4 पदं भरता येतील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। क्रीडा शिक्षकांना बीएडचा तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना डीएडचा स्केल मिळणार आहे। यंदाच्या शिक्षक भरतीत शालेय शिक्षण विभागाने खूप मोठे बदल केले। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नसणार आहे। टीईटीचे गुण व्यावसायिक व शैक्षणिक अर्हतेच्या गुणांवरून त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार निवडी होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी उमेदवारांना 100 शाळांचा प्राधान्यक्रम निवडता येणार असून ही प्रक्रिया जुलै अखेर सुरू होईल। तसेच दुसरीकडे खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी 100 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांचीच निवड होईल। संबंधित संस्थेला मुलाखतीमधून उमेदवारास 10 गुण देण्याचा अधिकार देण्यात आला आहे। तसेच पवित्र पोर्टलवरील उमेदवारांच्या कागदपत्रांवरून शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व टीईटीत मिळालेल्या एकूण गुणांवरून 90 गुण दिले जाणार आहेत। उमेदवारास टीईटीतून 75 गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी 8 व शैक्षणिक अर्हतेनुसार 7 गुण मिळतील। त्यानुसार सर्वाधिक गुण मिळालेला उमेदवार त्या संस्थेत शिक्षक म्हणून निवडला जाईल। खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 50 शाळा तथा संस्थांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे। तसेच 15 ते 18 हजार शिक्षकांची होईल भरती। यामध्ये खाजगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यानंतर पुढील 15 ते 20 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। 15 ऑगस्ट पूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल असं नियोजन आहे। या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे 15 ते 18 हजार शिक्षकांची भरती होईल अशी माहिती शशिकांत चिमणे, सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितल्याचं समजतंय। याबरोबरच झेडपी शाळांमधील त्या पदांची पात्रता ठरेना। जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांच्या प्रत्येक केंद्रास एक कला किंवा क्रीडा शिक्षक मिळणार आहे। या पदासाठी मंजुरी मिळाली आहे, पण त्या पदाची पात्रता अजून निश्चित झालेली नाहीये। बीएड की डीएड पात्रता असलेला शिक्षक घ्यायचा, त्यांना टीईटी बंधनकारक राहणार का, यावर अभ्यास सुरू आहे। पुढील शिक्षक भरतीत ही पदे भरली जातील असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय।